पश्चिम किनाऱ्यावर सूर्यास्त होताना भर समुद्रात भारताचं ब्रह्मास्त्र INS विराटला अखेरचा निरोप देण्यात आला. 30 वर्ष भारताच्या सागरी सीमांचं कणखर संरक्षण करणारी INS विराट ही विमानवाहू युद्धनौका अखेर निवृत्त झाली. जगातली सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका अशी विराटची आणखी एक ओळख. इंग्लंडमध्ये SMS हर्मिस या नावानं कारकीर्द पार पाडल्यावर ही युद्धनौका INS विराट या नावानं भारतीय नौदलात दाखल झाली. त्यामुळे भारतीय नौदला इतकंच विराट विषयीचं प्रेम इंग्लिश नौदलाला देखील. हे लक्षात घेऊनच विराटच्या निवृत्ती सोहळ्याला इंग्लंडच्या नौदल प्रमुखांनाही निमंत्रण होतं आणि ते आवर्जून हजर राहिलेही. सूर्यास्त होताच नौदल धूनवर 30 वर्ष अभिमानानं फडकणारा नौदल ध्वज आणि भारताचा तिरंगा सन्मानानं खाली उतरवण्यात आला. अत्यंत भावोत्कट वातावरणात विराटचा अवतार समाप्त झाला अशी भावना उपस्थित असलेल्या प्रत्येकाची होती. विराट सेवेत दाखल होताना विराटवर असलेली पेइंग ऑफ पेंडंट म्हणजेच पताकाही नौदलानं सन्मानानं उतरवली. त्यानंतर विराटला नौदलाच्या चेतक आणि सी किंग हेलिकॉप्टर यांनी फ्लायपास्ट करत सलामी दिली. INS विराटचे एक तरंगत युद्ध संग्रहालय व्हावं यासाठी आंध्र प्रदेशनं उत्सुकता दाखवली असली तरी नौदलानं अजून याबद्दल निर्णय घेतलेला नाही. विराटवर आतापर्यंत काम केलेले नौदलातले अनेक आजी अधिकारी, नौसैनिक त्यांच्या कुटुंबासह या सोहळ्याला उपस्थित होते. विराटच्या शानदार सोहळ्याकरता मोठी जंगी तयारी नौदलानं केली होती. सुमारे 500 नौदल अधिकारी, नौसैनिक, कुटुंबीय विराटवर उपस्थित होते. यावेळी विराटबद्दल एक पोस्टल स्टॅम्प प्रकाशित करण्यात आला. हमारी शान विराट 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 अशा घोषणा वारंवार ऐकायला मिळत होत्या. डिकमिशन पाहता वेळेस मला असं वाटतं की म्हणजे एका जहाजाला डिकमिशन करणं खूप दुःखद हे आहे. तरी सुद्धा चांगलं आहे की याच्यानंतर दुसरे जहाज येतील नवीन. त्यासाठी जुने जहाज जितके लवकर तुम्ही डिकमिशन करतात त्यासाठी नवीन जहाजासाठी तुम्हाला थोड़ी मैन पावर भेटते. और ये मेरा सौभाग्य है कि INS विराट के डिकमिशनिंग सेरेमनी में मैं अपना योगदान दे पा रहा हूँ. विराटची जागा आता अधिक शक्तिशाली अशा INS विक्रमादित्यने घेतली. तरीही विराट मात्र नौदलाच्या स्मरणात कायमच राहील. INS विराट दिमाखामध्ये निवृत्त झाली. सध्या भारताकडे INS विक्रमादित्य आहे, तर नवीन INS विक्रांत येण्यासाठी 2018-19 काळ उजाडणार आहे. भारताची गरज लक्षात घेतली, तिन्ही बाजूला असलेला समुद्र आणि त्यामध्ये सुरू असलेला व्यापार लक्षात घेतला तर भारताकडे किमान 3 विमानवाहू युद्धनौका असणं आवश्यक आहे आणि यासाठी 2030 काळ उजाडणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.